हो गुरुजी। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद, श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण, हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण, हरे हरे, हरे राम, हरे राम, राम राम, हरे हरे, हरे कृष्ण, हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण, हरे हरे, हरे राम, हरे राम, राम राम, हरे हरे, हरे हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण, हरे हरे, हरे राम, हरे राम, राम राम, हरे हरे, हरे हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण, हरे हरे, हरे राम, हरे राम, राम राम, हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा कृष्णा, हरे हरे, हरे राम, राम राम, हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा कृष्णा, हरे हरे, हरे राम, राम राम, हरे हरे, प्रभुपद, 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 जय प्रभुपद, गुरुदेव गुरुदेव, गुरुदेव गुरुदेव, निताय गौर हरि बोल, हरि बोल, हरि बोल, हरि बोल। नाम संकीर्तन की जय। श्रील प्रभुपाद की जय। निताय गौर प्रेमानंदे, हरि हरि बोल। हरे कृष्णा। कालच्या कक्षेमध्ये जे आहे आपण जे सुरुवातीचं सत्र आहे ओरिएंटेशन, त्याच्यात आपण चर्चा केली. जर कोणाला भक्ताला काही त्याच्या बाबतीत प्रश्न असतील, काही विचारायचं असेल तर तुम्ही आत्ताच विचारू शकता, जेणेकरून आपण, नाहीतर आपण श्री शुभनिषदच्या चर्चेला सुरुवात करणार आहोत. काही तुमच्या शंका वगैरे असतील? हरे कृष्णा. ठीक आहे, कोणाचाच काही प्रश्न दिसत नाही, तर त्यामुळे कोणी हात वर केलेला नाही. आपण जे आहे श्री शुभनिषदच्या चर्चेला सुरुवात करू. तर आपण प्रस्तावनेपासून सुरुवात करणार आहोत. तर ते सुरुवात करायच्या पहिले आपण जे आहे श्री शुभनिषद मध्ये संक्षिप्त रीतीने काय आहे विहंगावलोकन ते बघूया. प्रभुपादजी जे आहे प्रस्तावना जी दिली आहे त्याच्यात कशा प्रकारे
वेदांची विभागणी आहे, उपनिषद, श्रुती, स्मृती, त्याच्याबद्दल चर्चा करतात. चार दोष काय आहेत, तीन प्रमाण काय आहेत, प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, शब्द प्रमाण. त्याच्यानंतर जे आहे, जे शांती पाठ आहे किंवा ईशस्तुती, त्याची मंत्र आहे आणि त्याची चर्चा आहे. अर्थात ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. कशा प्रकारे, ठीक आहे, तेव्हा चर्चा करू आपण विस्तारित. मंत्र 1 ते 3 जे आहे, भगवंतांच्या स्वामित्वाबद्दल चर्चा केली गेली आहे. मंत्र 1 जे आहे त्याच्यामध्ये ईशावास्य तत्व जे आहे, किंवा प्रभुपादजी त्याला भागवत साम्यवाद प्रणाली म्हणतात, तर त्याची चर्चा आहे. आणि कशा प्रकारे प्रत्येक व्यक्ती त्याच्यासाठी जो भाग आहे, त्याचा जो, त्याच्या ज्या वस्तू आहे त्याचाच त्याने स्वीकार करावा. अन्य जे काही आहे ते ज्याच्या, ते दुसऱ्याच्या भागावर अतिक्रमण करू नये, त्याची स्पष्टता दिली. आणि सगळ्यात महत्वाचं जे ईशावास्य तत्व सांगतं, कशा प्रकारे सर्व काही भगवंतांच्या मालकीचं आहे, त्याची त्याला स्पष्टता हवी. मंत्र 2 जे आहे त्याच्यामध्ये कशा प्रकारे व्यक्ती जर ईशावास्य चेतनेत असेल, तर तो, अर्थात ईशावास्य चेतनेचे फायदे, त्याच्यानुसार जगण्याचे फायदे हे मंत्र 2 मध्ये दिलेत. आणि अन्वय, अर्थात त्या मंत्र 1 नुसार वागण्याने काय होणार, आणि जर मंत्र 1 नुसार नाही वागलं तर काय होणार, ते मंत्र 3 मध्ये, अर्थात त्याचे दुष्परिणाम काय आहेत, ते मंत्र 3 मध्ये आपणास बघायला भेटतात. मंत्र 4 ते 8 जे आहे, एक भगवंतांच्या भागवतोत्तम किंवा महान भक्ताची, महाभागवताची दृष्टी कशा प्रकारची आहे, तर त्याच्यावरती चर्चा येते. त्यात मंत्र 4 जे आहे ते चर्चा केलेली आहे. कशा प्रकारे भगवंतांच्या ज्या शक्ती आहेत, तर त्याच्यावरती बल देत. तर त्याच्यामध्ये सुंदर चर्चा येते, कशा प्रकारे जरी भगवंत आपल्या धामात असले तरी तद धावतो अन्यान अत्येती. तर भगवंत जे आहेत ते सारे देवी देवतांनाही मागे टाकून टाकतात. तर शक्तिशाली देवी देवता जे आहेत ते कशाही प्रकारे भगवंतांपर्यंत येऊ शकत पण नाही. तर त्याचं सुंदर वर्णन त्याच्यात आहे. तर त्याच्यासाठी प्रभुपादजी खूप सुंदर उदाहरण देतात, ते आपण त्यावेळेस चर्चा करू. गोलोक एव निवसते किलात्मभूत, जरी भगवंत गोलोक धामात असले तरी ते निश्चित रूपाने सर्व काही नियंत्रित करतात. कशा प्रकारे ते वेगवान आहेत, त्या सर्व गोष्टींची तिथे चर्चा आहे. त्याच्यानंतर मंत्र 5 जे आहे त्याच्यामध्ये भगवंतांचे जे अचिंत्य शक्ती आहे त्याच्याबद्दल चर्चा आहे. विशेष करून हे मंत्र 5 जे आहे त्याच्यात असं बघायला भेटतं की काही विरोधाभास विरोधाभासात्मक मुद्दे मांडले गेले आहेत. तद एजती, भगवंत चालतात, आणि ते म्हणतात नाही जती, ते चालतही नाहीत. तद दूरे, ते दूर आहेत. तद्वांतिके, पा जवळ आहेत. ते याचं सर्वांचं खूप सुंदर वर्णन आहे, ते आत आहेत, बाहेर आहेत वगैरे. मंत्र 6 आणि 7 जे आहेत याच्यात एकत्वम अनुपश्यत, अर्थात कशा प्रकारे उत्तम भागवताकडनं श्रवण केलं पाहिजे परंपरेमध्ये, त्याची चर्चा आहे. आणि प्रभुपादजी त्याच्यात कशा प्रकारे पाखंडी राजकारणी व्यक्ती,
ढोंगी समाजसेवक अशा प्रकारे त्यांच्याबद्दलही चर्चा करतात. मंत्र 8 जे आहे, मंत्र 8 मध्ये शुद्धम अपाप विद्धम, कशा प्रकारे भगवंत परम शुद्ध आहेत, त्यांच्यावर कुठल्याही पापांचा दोष लावला जाऊ शकत नाही, त्याची चर्चा येते. मंत्र 9 ते 14 जे आहेत ते संपूर्ण आणि त्याच्याशी संबंधित त्याच्यामध्ये जे आहे हे तीन तीन श्लोक जे आहेत, 9 ते 11 आणि 12 ते 14, त्याच्यामध्ये फक्त काही तुम्हाला थोड्या शब्दाचा अंतर दिसेल. 9वा श्लोक 12व्या श्लोकासारखा, 10वा 13व्या सारखा, 11वा 14व्या सारखा. तर ते तुम्हाला स्पष्टता येईल. तर तिथे 9 ते 11 जे आहे त्याच्यात ज्ञान आणि अज्ञान जे आहे त्याच्या बाबतीत स्पष्टता दिली आहे, विद्या विद्या वगैरे. आणि मंत्र 12 ते 14 जे आहे ते भगवंतांच्या पूजन, देवी देवतांच्या पूजनाबद्दल आणि निर्विशेषवादींबद्दल चर्चा आहे. अर्थात मंत्र 9 ते 11 जे आहे ते ज्ञान बुद्धीच्या संदर्भात आहेत. मंत्र 12 ते 14 उपासना हृदयाच्या संदर्भात आहेत. आतापर्यंत जे बघितलं आपण मंत्र 14 पर्यंत, ते सगळे निर्देश आहेत. पण मंत्र 15 ते 18 जे आहे इथे प्रार्थना येतात, जो शेवटचा विभाग आहे. कशा प्रकारे भगवंतांना त्यांच्या आध्यात्मिक रूपाचं प्रकटीकरणासाठी भक्त प्रार्थना करतात. मंत्र 15 हा खूप प्रसिद्ध श्लोक आहे. सत्यस्यापि हितम मुखम. तर कशा प्रकारे भक्त प्रार्थना करतो की आपण जे आहे आपलं तेज बाजूला सरका आणि मला आपल्या मुखाचं दर्शन करू द्या. पुढे जे आहे मंत्र 17, त्याच्यात सांगितले ओम क्रतो स्मर कृतम स्मर. आता मी तुमच्यासाठी जे काही केलंय त्याचं तुम्ही स्मरण करा, त्याला तुम्ही लक्षात ठेवा. आणि शेवटच्या मंत्रामध्ये जे आहे हे श्रीशोपनिषद एका व्यक्तीला कसं ते भगवंतांच्या जवळ आणतं, ईशच्या जवळ आणतं, ईश्वराच्या जवळ आणतं, त्याचं स्पष्टीकरण आहे. अशा प्रकारे आपण या 18 मंत्राची चर्चा करणार आहोत. इथे जे सुरुवात आहे तर निश्चित रूपाने प्रभुपादजींचं जे प्रस्तावना आहे, लेक्चर आहे, त्याची आपण चर्चा करणार आहोत. तर त्याच्या पहिले काही आपण संक्षिप्त चर्चा करू आणि मग जेव्हा प्रस्तावनेपासून सुरुवात करू पुस्तकाच्या, तर ते जो पुढची कक्षा असेल तर तेव्हा तुम्हाला प्रस्तावना वाचून यायची आहे. ही प्रस्तावना अर्थात प्रभुपादजींनी जे आहे ते एक प्रवचन दिलंय 6 ऑक्टोबर 1969 ला कॉन्वे हॉल लंडन इथे. तर ते तुम्हाला वाचून यायचंय आणि मग त्याच्या आधारावर आपण ती चर्चा करू. आजच्या कक्षेमध्ये आपण थोडं संक्षिप्त मध्ये बघणार आहोत की हे नक्की उपनिषदांचं अध्ययन काय आहे वगैरे. तर वेदांमध्ये जे आहे हे प्रमुख उपनिषद आहेत आणि ते वेदांचं अंतिम निष्कर्ष आहेत उपनिषदांमध्ये, आणि म्हणूनच त्यांना जे वेदांतही म्हणतात. वेदांताचे जे अनुयायी आहेत त्यांच्या शब्दामध्ये त्यांना श्रुती प्रस्थान असे म्हटलं जातं. अर्थात ज्याच्यामध्ये श्रुती ग्रंथ स्मृती ग्रंथ आणि न्याय याच्याबद्दल चर्चा असते. नाही, हे श्रुती प्रस्थान अर्थात इथे ते प्रस्थानत्रय आहे. इथे श्रुती प्रस्थान अर्थात हे श्रुतीचे ग्रंथ लेखक आणि त्याच्या शाश्वततेबद्दल इथे चर्चा होते. पण जेव्हा प्रस्थानत्रय म्हटलंय तर तिथे श्रुती, स्मृती आणि न्याय याची चर्चा होते. तर व्यासदेव जे आहेत त्यांनी हे उपनिषदातले जे काही विधान आहेत, त्यांची जे वाक्य आहेत त्याच्यात
एक सुसंवाद यासाठी वेदांत सूत्र जी आहेत ती प्रस्तुत केली. आणि वेदांत सूत्र जे आहेत ते न्याय प्रस्थानामध्ये येतात. तर हे न्याय प्रस्थानाचा काय गरज होती? तर याची काय गरज आहे? तर विशेष करून जे आपण म्हणतो काही चर्चा असेल तर तिथे आपल्याला तर्क किंवा कारण असेल तर ते आपण व्यवस्थित स्पष्टपणे समजू शकतो. त्यामुळे न्यायप्रस्थान अर्थात उपनिषदांचा जो व्यवस्थित अर्थ शोधण्यासाठी ज्याच्यात तर्कशास्त्र समाविष्ट आहे असं जे कार्य आहे ते न्यायप्रस्थान आहे. तर व्यासदेवांनी लिहिलेल्या महाभारत पुराण हे जे आहे त्याला स्मृती प्रस्थान म्हणतात. याच्यामध्ये स्मृती ग्रंथ ते लेखक आणि याच्या बाबतीत जे आहे निश्चित रूपाने जसं श्रुती जे आहे ते शब्दशः तसेच राहतात. प्रत्येक सृष्टी निर्मिती वेळ त्याच्यात कुठल्याही प्रकारचा शब्दामध्येही बदल होत नाही, त्याच्या छंदामध्येही बदल होत नाही. अर्थात ते जसं आहे तसंच राहतं. पण जेव्हा आपण स्मृती प्रस्थान म्हणतोय तर इथे निश्चित रूपाने हे जे स्मृती ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये हे स्मृतीच्या आधारावर चालत येतात आणि त्याच्यात बदल असू शकतात. तर उपनिषद जे आहे हे त्यामुळे वेदांचे मुकुटमणी आहेत. तर मग आपण वेद काय आहेत? तर वेद हा जो शब्द आहे मूळ विद धातू जो आहे त्याच्यापासून येतो. तर विद अर्थात जाणून घेणं किंवा समजणं. तर असं सांगितलंय की वेदायती धर्मम ब्रह्म का वेद हा धर्म आणि जे ब्रह्म आहे याविषयी जे शिकवतं त्या शास्त्राला जे वेद म्हटलं जातं. तर निश्चित रूपाने हे वेद जे आहे हे भगवंतांचे ध्वनी अवतार आहेत. वेद सामान्यतः जे आहे या छंदांमध्ये म्हटले जातात. प्रत्येक श्लोकाला जे मंत्र म्हणतात. जसं आपण श्री मध्ये 18 श्लोक आहेत आणि प्रत्येक श्लोकाला आपण बघू शकतो मंत्र 1 मंत्र 2 अशा प्रकारे 18 मंत्र आहेत. एक संग्रह जो आहे मंत्रांचा त्याला सुक्त म्हटलं जातं आणि सुक्तांचा जो संग्रह आहे त्याला संहिता म्हणतात. जसं आपण उपनिषद बघितलं तसं ब्राह्मण ही जो आहे तो वेदांचा दुसरा भाग आहे. अर्थात ब्राह्मण एक जे आपण वर्ण म्हणतो ते आणि ब्राह्मण हे उपनिषद ब्राह्मण संहिता अरण्यक त्या प्रकारे त्यातलं हे ब्राह्मण. यज्ञासाठी जे काही मंत्र यज्ञाचे नियम आहेत ते दिलेले असतात त्यामध्ये आणि ते गद्य रूपात असतात. त्याच्यात आरण्यक जे आहे हे ब्राह्मणाप्रमाणेच वेदांचं एक अंग आहे. आणि विशेष करून आरण्यक जे आहे ते जे वानप्रस्थ आहेत ज्यांनी अर्थात अरण्यात जायला स्वीकार केलंय किंवा अरण्यात गेले आहेत तर त्यांच्यासाठी याच्यात मंत्र दिलेले असतात. तर जेव्हा आपण उपनिषद म्हणतो तर त्याचा अर्थ आहे की जी शास्त्र जी आहेत ती साधकाला मुक्ती मिळवून देतात, जी एखाद्या मनुष्याला परमेश्वराच्या जवळ आणतात त्यांना उपनिषद म्हटलेले आहे. उप म्हणजे जवळ, निशिदती म्हणजे अन्न किंवा उप म्हणजे जवळ, नि म्हणजे निश्चितपणे आणि सद अर्थात जे सोडवतं नष्ट करतं किंवा मिळवतं.
अशा प्रकारे त्याचा आपण संधी करून जाणू शकतो. तर जे ज्ञान व्यक्तीला निश्चितपणे बंधनातून सोडवतं, जीवाचं जे स्वरूपाबद्दल अज्ञान आहे त्याला नाश करतं आणि भगवंतांजवळ आणतं, तर त्याला उपनिषद म्हटलेले आहे. तर उपनिषद अर्थात जी ब्रह्मविद्या आहे, आणि याला रहस्य विद्याही म्हटलं जातं. का? तर हे जे गुप्त ज्ञान आहे ते गुरुकडून शिष्याला हे प्रदान केलं जातं, आणि ते त्याला हृदयात कळतं, त्यामुळे याला रहस्य विद्या म्हटलेलं आहे. तर खूप सारी उपनिषद आहेत. जे मुक्तिकोपनिषद आहे त्याच्यामध्ये त्याची 108 नाव दिलेली आहेत. त्यातले पहिले 10 जे आहेत ते मुक्तिकोपनिषदाच्या पहिल्या अध्यायात 30व्या श्लोकात सांगितलंय. ईशकेन कड प्रश्न मुंडमांडुक्य तित्तिरिहि ऐतरेयम च छांदोग्यम बृहद आरण्यकम तथा. तर हे जे आहे ईश उपनिषद, केन उपनिषद, कठ उपनिषद, प्रश्न उपनिषद, मुंड उपनिषद, मांडुक्य उपनिषद, तैतरीय उपनिषद, ऐतरेय उपनिषद, छांदोग्य उपनिषद, बृहदारण्यक उपनिषद, हे झाले 10. आणि याच्याबरोबर श्वेताश्वतर उपनिषद हे 11वं आहे. तर शंकराचार्य जे आहेत त्यांनी यांच्यावरती भाष्य लिहिली आहेत. तर काहींचा दावा याच्यावरती असा आहे की शंकराचार्य जे आहेत त्यांनी श्वेताश्वतर उपनिषद जे आहे त्याच्यावर भाष्य नाही लिहिलं, कारण त्यामध्ये जे भगवंत आणि त्यांच्या ज्या शक्ती आहेत त्यांचं वर्णन आढळतं. म्हणजे शंकराचार्य आहेत त्यांनी त्यांच्या वेदांत सूत्राची जी भाष्य आहेत त्याच्यात अनेकदा त्यांनी हे श्वेताश्वतर उपनिषदांचा उल्लेख केलेला आढळतो. त्यामुळे जे लोक म्हणतात की त्याच्यावर त्यांनी भाष्य केलं नाही, तर तो युक्तिवाद जो आहे तो इथे पराभूत केलेला आहे, किंवा ते त्याचं खंडन केलेलं आहे. जे रामानुजाचार्य यांनी स्वतः काही उपनिषदांवरती भाष्य लिहिलेलं नाही, पण त्यांचे जे अनुज आहेत, अनुयायी आहेत, रंग रामानुज, त्यांनी जे आहे याच्यावरती भाष्य लिहिलेली आहेत. तर ईशोपनिषद सोडून त्यांनी बाकी उपनिषदांवरती लिहिलेत भाष्य. जे मध्वाचार्य आहेत त्यांनी 11 उपनिषदांवरती भाष्य लिहिली. बलदेव विद्याभूषण जे आहेत त्यांनी 10 उपनिषदांवरती भाष्य लिहिली. पण दुर्दैवाने जे आहे ते आपल्याकडे आता फक्त श्रीशोपनिषद जे आहे ते सोडलं तर बाकी भाष्य उपलब्ध नाहीयेत. आणि ते कमीत कमी ईशोपनिषद शिकण्यासाठी अर्थात आपल्याला ती स्पष्टता आहे आणि आपल्यासाठी ते चांगले, पण बाकी जे अन्य आहेत ते आपल्या सौभाग्याने का ते कालांतराने लुप्त झाले. तर ईशोपनिषद हे नाव कसं येतं? तर ईशोपनिषदचे मंत्र जे सुरू होतात तर ते पहिल्या मंत्राच्या पहिल्या शब्दावरूनच, ईशावास्यमिदं सर्वम, अर्थात त्याच्यावरून हे ईशोपनिषद हे नाव घेतलेलं आहे. म्हणजे शुक्ल यजुर्वेद आहे, तर त्याच्यातला हा शेवटचा अध्याय आहे. या शुक्ल यजुर्वेदामध्ये 40 अध्याय आहेत. तर वाजसनेय संहिता या विभागात हे असल्यामुळे याला वाजसनेय संहितोपनिषद असंही म्हटलं जातं. या 18 मंत्रांमध्ये जे आहे परमात्मा, जीव, जीवाचं ध्येय काय याच्याबद्दल वर्णन येतं. उपनिषद, स्मृती आणि न्यायप्रस्थान जे यांच्यासह श्रुतींमध्ये काय दिलेलं आहे, पदार्थ काय त्याच्याबद्दल चर्चा आहे. व्यासदेवांनी जे आहे त्या सर्व जीवांच्या कल्याणासाठी त्यांच्या हितासाठी जे धर्मग्रंथ लिहिले, ज्याच्यात वेदांत सूत्र, महाभारत, गायत्री मंत्र, वेदांचा अर्थ हे सर्व सांगण्यात आलेलं आहे. पण हे सगळं झाल्यावरती जेव्हा ते असंतुष्ट होते तर तेव्हा त्यांनी भागवत लिहिलं. तर त्यामुळे श्रीमद भागवत जे आहे हे सर्व धर्मग्रंथांचं
मुकुट रत्न समजलं जातं, त्याच्यानुसार ते पूजलं जातं. त्यामुळे श्रीमद भागवतामध्ये जे आहे हे श्रुती, स्मृती आणि न्याय या सर्वांचं सार उपलब्ध आहे. त्यामुळे भागवतमच्या निष्कर्षाद्वारे आपल्याला जे आहे साऱ्या शास्त्रांचा अर्थ समजू शकतो. त्यामुळे उपनिषदांचा जो अर्थ आपणाला भेटतो तर तो भागवत किंवा श्रीमद भागवतमचे जे काही निष्कर्ष आहेत त्याच्या विरोधात नसावा, तर हे महत्वाचं आहे. त्यामुळे पण जे काही अध्ययन करणार तर ते स्पष्ट आहे की श्रीमद भागवतमची जी शिक्षा आहे त्याला ते पूरक असलं पाहिजे. तर सामान्यतः जे एखादं जेव्हा पुस्तक अध्ययन केलं जातं तर व्यक्तीला त्या पुस्तकाची वैदिक वाङ्मयामध्ये स्थिती काय आहे, कुठे कुठला विषय दिलेला आहे ते माहीत असलं पाहिजे. नाहीतर कोणी जर त्या बाबतीत विचारलं तर व्यक्तीला संदेह येऊ शकतो. आजकाल बरेचसे जे लोक आहेत अशा प्रकारे चर्चा करतात की वेदांमध्ये राधाकृष्ण पूजा दिलेली नाहीये, तर तुम्ही का राधाकृष्ण उपासना करतात? किंवा अन्य अन्य असे प्रश्न असतात की ज्याच्या बाबतीत लोकांना वाटतं अरे हा हे तर बरोबर बोलतात, वेदांमध्ये हे नाही आहे. तर वेद काय आहेत तर तेही स्पष्टता असली पाहिजे आणि कशा प्रकारे या प्रश्नांचं योग्य उत्तर, योग्य समाधान काय आहे तेही जाणलं पाहिजे. तर अर्थात त्यामुळे आपण जे आहे एक बघू कशा प्रकारे हे जे श्रुती, स्मृती, न्याय जे आहे याच्यात कुठे काय आहे, त्याचे वैदिक ज्ञान आहे त्याच्यानुसार हे जे विभाग आहेत श्रुतीचा विभाग आणि स्मृतीचा विभाग. तर जे श्रुतीचा विभाग आहे याच्यात पूर्ण सत्याचं जे काही प्रकटीकरण आहे ते त्या शब्दांमध्ये कुठला बदल होत नाही, ते कायमस्वरूपी तेच राहतं. तर हे श्रुतीचे आहेत तीन विभाग. एक आहे वेद, दुसरा उपवेद आणि तिसरा आहे वेदांग. तर जेव्हा वेद म्हटलं जातं त्याच्यात आपण सर्व जाणतो की चार वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि सामवेद. तर हे तिथे वेदांची गोष्ट येते. तर वेदांचे चार विभाग जसं आपण सुरुवातीला चर्चा केली की संहिता, ब्राह्मण, आरण्यक आणि उपनिषद. त्याच्यात जे संहिता आणि ब्राह्मण आहेत हे कर्मकांड विभागाबद्दल चर्चा करतात. जे ज्ञानकांडाचा विभाग आहे ते आरण्यक आणि उपनिषद. अर्थात जसं सांगितलं आरण्यक हे वानप्रस्थांसाठी आहे आणि ज्ञानकांडाचा हा जो उपनिषदांचा विभाग आहे तो संन्यासींसाठी आहे. हे सामान्यतः आपणाला वैदिक जे वर्णाश्रम व्यवस्था आहे त्याच्यानुसार हे आपण चर्चा करतोय. कोणी म्हणू शकतं की अरे हे जो उपनिषद संन्यासांसाठी आहे, आम्ही काय करतोय ते? असा जर प्रश्न येत असेल तर कारण आपण जेव्हा वैष्णव किंवा भगवंतांच्या भक्त बनायचे आपणाला तर निश्चित रूपाने हे वर्णाश्रम व्यवस्थेत ज्या काही सर्वोत्तम गोष्टी आहेत त्याही आपणाला माहीत असल्या पाहिजे. आणि निश्चित रूपाने भक्ती ही वर्णाश्रम जे तीन गुणाच्या आधार आहे तर भक्ती ही त्रिगुणातीत आहेत. त्यामुळे निश्चित भक्तासाठी हे गरजेचं आहे की त्यांनी या शास्त्रांचं अध्ययन करावं. हे नाही की ह्या व्यक्तीसाठी किंवा ह्या आश्रमासाठी हे आहे आम्ही हे करणार नाही. तर कर्मकांड तर करायला सांगितलं जात नाहीये, पण ज्ञानकांड जे आहे अर्थात व्यक्ती जेव्हा ज्ञानामध्ये स्थित आहे तर निश्चित रूपाने असा व्यक्ती जो आहे तो
त्यांनी सात्विकता सात्विकतेचं पालन करतोय आणि निश्चित रूपाने त्याचं जीवन शुद्ध आहे हे गृहीत असतं. त्यामुळे निश्चित आहे की प्रत्येकाने अशा प्रकारे हे जरी ज्ञानकांडाचा विभाग असला तरी याचं अध्ययन केलं पाहिजे. तर वेदांमध्ये दुसरा जो विभाग आहे, जसं आपण बघितलंय श्रुतींमध्ये वेद एक विभाग, दुसरा विभाग जो आहे उपवेद. तर हे उपवेद काय आहेत? तर कधी कधी आपणाला जर काही आजार झाला तर काही जे आहेत ते वैद्यांकडे जातात, जे आयुर्वेद सांगतात, किंवा आपण वेदांमध्ये धनुर्वेद अशा शाखांबद्दल हे ऐकतो. तर ह्या ज्या शाखा आहेत त्यांना उपवेद म्हटलेलं आहे. उपनिषदांमध्ये जे काही व्यासदेवांनी आपल्याला प्रदान केलंय, तर त्याच्यात हे वेदांग खूप महत्वाचे आहे. आणि त्या वेदांगामध्ये कल्प, शिक्षा, व्याकरण, निरुक्त, छंद आणि ज्योतिष याची चर्चा येते. त्याच्यामध्ये जे कल्प आहेत त्याच्या विधी संबंधांसंदर्भात तपशील त्याच्यात दिला जातो. जे शिक्षा आहे हे शास्त्र उच्चारणाबद्दल आहे. जसं जे कोणी मूलभूत संस्कृत व्याकरण शिकले असतील त्यांना त्याच्यात माहित असतं की कशा प्रकारे मूर्धना, टाळू, तालव्य वेगवेगळ्या ज्या संज्ञा आहेत त्या दाखवतं की कुठल्या कन्सोनंट कुठल्या व्यंजनाला जे स्वर आणि व्यंजन आहेत त्यांचं कसं उच्चारण केलं पाहिजे, तर त्याच्या बाबतीत ती स्पष्टता येते. त्याच्यानंतर व्याकरण शास्त्र आहे, निरुक्त अर्थात युक्तिशास्त्र आहे, छंद जे आहेत कशा प्रकारे का छंदामध्ये किंवा मीटरमध्ये गायलं पाहिजे, आणि ज्योतिषशास्त्र जे आहे तिथे खगोलशास्त्र, काळाची गणना त्याच्याबद्दल चर्चा होते. अशा प्रकारे श्रुतींमध्ये या तीन वेद, उपवेद आणि वेदांग हे खूप महत्वाचे. आणि याच्यामध्ये प्रत्येक विषय जो आहे तो सविस्तरपणे चर्चा होऊ शकतो, पण आपण संक्षिप्त मध्ये हे बघू जेणेकरून आपल्याला बाकी ही अन्य जी चर्चा आहे आज त्याला वेळ भेटू शकेल. तर वैदिक ज्ञानात दुसरं जे आहे स्मृती तर ह्या स्मृती ज्या आहेत या स्मृती यांची रचना ऋषींद्वारे केली जाते. आणि कारण ह्या ज्या स्मृतींची रचना आहे यांच्यामध्ये बदलही होऊ शकतो. जसं श्रुतींमध्ये बदल होत नाही पण स्मृतीमध्ये त्यांच्या शब्द रचनेत बदल होऊ शकतो. तर स्मृतींचे जे विभाग आहेत त्याच्यात कर्मकांड शास्त्र ज्याच्यात कल्पविधींसंबंधित दिलेलं आहे, त्याच्यानंतर तंत्र आहेत, पुराण आहेत, इतिहास आणि षडदर्शन. तर इथे जे कर्मकांड बद्दल सांगितलंय त्याच्यात श्रोतसूत्र, गृह्यसूत्र, धर्मसूत्र आणि धर्मशास्त्र. अर्थात हे जे श्रोतसूत्र आहे जेव्हा सगळ्या लोकांसाठी, सामान्य जनतेसाठी यज्ञविधी वगैरे केले जातात तर त्याला श्रोतसूत्र म्हटलेलं आहे. पण जेव्हा ते फक्त घरामध्ये केलं जातं तर त्याला गृह्य सूत्र म्हटलेलं आहे. धर्मसूत्र अर्थात जे कायद्याचे विधी विधान आहेत ते धर्मसूत्रांमध्ये येतात. आणि धर्मशास्त्र अर्थात जे असे धर्मग्रंथ जसं मनुसंहिता आणि बाकी जे ग्रंथ आहेत जे धर्मशास्त्र म्हटलेलं आहे. तर भगवद्गीतेमध्येही याच्यावरती चर्चा येते. अर्थशास्त्र त्याच्याहून श्रेष्ठ धर्मशास्त्र, त्याच्याहून श्रेष्ठ ज्ञानशास्त्र अशा चर्चा आहे. तर स्मृतींमध्ये दुसरा विभाग जो आहे तंत्र किंवा जे आगम आहेत, तर याच्यात गुणांनुसार, तीन गुणांनुसार वेगवेगळे आगम आहेत.
जे वैष्णव आगम आहे ते सत्वगुणाच्या आधारावरती आहेत. बाकी जे राजसिक आणि तामसिक आगम जे आहे ते शिवजींनी जे आहेत पार्वतीला कथन केलेले आहेत. आणि सामान्यतः जेव्हा लोक ब्लॅक मॅजिक किंवा ज्याला काळ तंत्र म्हणतात, तर त्या अर्थात हे तामसिक जे आगम आहेत त्याच्याबद्दल चर्चा असते. पण वैष्णव आगम जे आहेत हे सात्विक जे आगम आहे ते अर्थात नारद पंचरात्र किंवा ब्रह्मसंहिता त्यांची चर्चा आहे. तर जी पुराण जी आहेत तर 18 महापुराण आहे आणि त्याच्यामध्ये श्रीमद भागवतम सगळ्यात महत्वाचं आहे. त्याचबरोबर 18 जी आहेत ती महत्वाची उपनिषद आहेत. आता इथे उपनिषद म्हटलंय पण ते उपनिषद तिकडचा भाग आहे. तर 18 महापुराण आहेत आणि 18 उपपुराण आहेत. जे इतिहास आहे, इतिहासामध्ये इतिहासाला पंचम वेदही म्हटलं आहे. तर इतिहासात महाभारत, रामायण आणि महाभारताचाच एक भाग जो आहे तो गीतोपनिषद किंवा श्रीमद भगवद्गीता, जो सगळ्यात महत्वाचा भाग आहे महाभारतातला. आणि जे षड दर्शन आहे तर त्याच्यामध्ये वेदांत जे आहे ते व्यासदेवांनी स्वयं दिलेले आहे. मीमांसा हे जैमिनींद्वारे आहे. न्याय जे आहे हे गौतम यांनी दिलेलं आहे. वैशेषिकाय कनाद मुनी जे आहेत त्यांच्याद्वारे दिलेलं आहे. योग जे आहे हे पातंजली योग सूत्र जे आपण म्हणतो ते पातंजली मुनीद्वारे दिलेलं आहे. आणि सांख्य जे आहे हे कपिल मुनीद्वारे देण्यात आलेलं आहे. तर इथे हे जे कपिल मुनी आहेत हे भगवान कपिल जे श्रीमद भागवतम मध्ये येतात, देवहूती पुत्र, कर्दमुनी पुत्र जे आहेत तर त्यांच्याहून भिन्न आहे. हे जे कपिल आहे त्यांना नास्तिक कपिल म्हटलेलं आहे. पण जरी हे कपिल नास्तिक असले तरी याला जे आहे आस्तिक शास्त्र म्हटलेलं आहे. हे जे षडदर्शन आहे तर याच्यात स्पष्टता ही आहे की कशा प्रकारे जरी ती व्यक्ती नास्तिक असली अर्थात तरी हे वेदांच्या आधारावर लिहिलेलं आहे, त्यामुळे हे आस्तिक शास्त्र आहे. तर जे बाकी वेदांत सोडलं तर बाकीची ही 5 षडदर्शनामधल्या शाखा आहे तर यांना आपल्या आचार्यांद्वारे तेवढी मान्यता दिली गेलेली नाही जेवढी वेदांताला दिली आहे. तर त्याचे कारण हे की कारण तिथे भक्तीचा अभाव आणि ते योग्य तरी त्याचं विवेचन दिलेलं नाहीये. जे ज्ञानशास्त्र आहे त्याच्यात व्यक्तीला काहीतरी माहिती असणं गरजेचं आहे आणि ते कशा प्रकारे जाणून घेणं, तर याच्यात वेगवेगळ्या प्रमाणांची चर्चा येते. अशा प्रकारे आपण जे आहे हे वैदिक ज्ञानाच्या ज्या शाखांबद्दल इथे माहिती दिली आहे त्याची आपण एक चर्चा बघितली. आता जे ईशोपनिषद याची स्थिती कुठे आहे तुमच्यापैकी कोणी सांगू शकतं का? जे आपण आता वैदिक ज्या शाखांची चर्चा केली त्याच्या आधारावर तुम्हाला काय समजतं ईशोपनिषद कुठे आहे? आपण त्याच्यासाठीच चर्चा केली जेणेकरून तुम्हाला समजावं की ज्यांना समजलं ते हात वर करून सांगू शकता, नसेल समजलं तर
काय नाही समजलं ते विचारू शकता, काही समस्या नाही. तर आपण एकंदर जी चर्चा केली, तर मी संक्षिप्त मध्ये तुम्हाला जे सांगितलं कशा प्रकारे वेगवेगळे विभाग आहे. तर सुरुवातीला चर्चा करताना सांगितलं, ईशोपनिषद जे आहे, उपनिषद जे आहे, हे वैदिक ज्ञानामध्ये श्रुतींचा भाग आहेत. आणि श्रुतींमध्ये जे आहे ते वेदांचा भाग आहेत. आणि वेदांमध्ये जे आहे, अ, उपनिषदांमध्ये अ, आपण जे शुक्ल आणि कृष्ण आहेत, तर त्यातलं शुक्ल यजुर्वेदामध्ये हे वाजसनेय संहिता जी आहे त्याचा हा भाग असल्यामुळे त्याच्यात आपण बघितलं कशा प्रकारे शुक्ल यजुर्वेदातला हा शेवटचा अध्याय किंवा 40वा अध्याय आहे. आणि त्याच्यामध्ये हे 18 मंत्र सांगण्यात आले. तर आपल्याला हे समजलं पाहिजे की ईशोपनिषद जे आहे हे वेदां वैदिक ज्ञानामधलं श्रुतींचा भाग आहे. श्रुतींमध्येही ते वेदांचा भाग आहे. वेदांमध्ये जे उपनिषद आहेत, 4 भाग बघितले, संहिता, ब्राह्मण, आरण्यक आणि उपनिषद. तर त्यात उपनिषदांमध्ये जे आहे वेगवेगळे उपनिषद आहेत, आपण चर्चा केली मौक्तिक उपनिषदाच्या श्लोकाच्या आधारावरती. त्याच्यामध्ये 108 उपनिषदांचं पूर्ण नावही दिली आहे, पण आपण ते सगळं चर्चा नाही करणार. तर त्यात जे मंत्र होतात त्याच्या आधार आपण बघितलं की तिथे ईश केन कट वगैरे उच्चारण स्पष्टपणे दिलं होतं. कशा प्रकारे की हे 10 उपनिषद आहे आणि आपण बघितलं 11वा श्वेताश्वतर उपनिषद. आणि जेव्हा आपण हे सगळं चर्चा केली, तर तिथे आपल्याला स्पष्टता आली की त्या उपनिषदांमध्ये 108 उपनिषद जे आहे त्याच्यामध्ये हे 10 महत्वाचे उपनिषद आहेत. आणि त्या 10 महत्वाच्या उपनिषदांमध्ये श्री ईशोपनिषद जे आहे ते सर्वात महत्वाचं आहे. तर अशा प्रकारे आपण श्री ईशोपनिषदची स्थिती काय आहे, ज्याच्यासाठी आपण ही सर्व चर्चा केली, ते आपण जाणून घ्यायचा प्रयत्न केला. चैतन्य चरितामृत मध्ये जे आहे सुंदर एक छान श्लोक आहे. उपनिषद सहित सूत्र कहे यही तत्व, मुख्य वृत्ति से ही अर्थ परम महत्व. कशा प्रकारे हे परम सत्याचं वर्णन जे आहे ते उपनिषद आणि ब्रह्मसूत्रांमध्ये केलं आहे. परंतु जे श्लोक जसे आहेत तसंच मुख्य वृत्ती से ही अर्थ, जे त्याचा जो अर्थ आहे तशा प्रकारेच त्याला समजून घेतलं पाहिजे. जर तशा प्रकारे समजून घेतलं तरच काय परम महत्व. तर यथारूप समजणं, समजण्यातच जे आहे ते त्याचं परम महात्म्य आहे, परम महिमा आहे. नाहीतर जे आपण बघतो श्री चैतन्य महाप्रभू आणि जे सार्वभौम भट्टाचार्य आहेत त्यांची जी चर्चा झाली, तर त्याच्यामध्ये चैतन्य महाप्रभू जे आहे 7 दिवस सार्वभौम भट्टाचार्यांकडनं निरंतर ऐकत गेले. त्याच्यानंतर सार्वभौम भट्टाचार्य जेव्हा विचारलं, तर तेव्हा चैतन्य महाप्रभूंनी सांगितलं कशा प्रकारे उपनिषदांचा किंवा वेदांचा अर्थ जो आहे तो सूर्याप्रमाणे अगदी स्पष्ट आहे. पण तुम्ही काय करत आहात, त्याला झाकता आहे. तर ते पूर्ण सुंदर चर्चा आहे. महत्वाचा मुद्दा हा आहे की त्याला जसं आहे तसं, अर्थात त्याचा जो अर्थ आहे त्याला तसंच समजून घेतलं पाहिजे. त्याच्यामध्ये काही मायावाद किंवा अन्य काही घातलं नाही पाहिजे. चुकीचा अर्थ नाही लावला गेला पाहिजे.
तर जे वैष्णवगण आहेत, म्हणजे मायावादी आहेत, तेही आपणाला वेदांती म्हणून घोषित करतात, की आम्ही वेदांताचे अ, अध्ययनकार आहोत आणि ज्ञाते आहोत. तर तेही प्रस्थानत्रयाबद्दल चर्चा करतात. त्यामुळे वैष्णवांनाही अशा प्रकारे प्रस्थानत्रयाच्या आधारावर अ, सिद्ध करणं गरजेचं असतं, जे काही ते प्रस्तुत करतात. तर त्यामुळे श्रुतींमध्ये जे आहे, उपनिषदांमध्ये पण बघतो कशा प्रकारे बलदेव विद्याभूषण जे आहे, त्यांनी श्री ईशोपनिषद वरती भाष्य प्रदान केले आपल्या संप्रदायात, आणि श्रील प्रभुपादजींनी ते श्री ईशोपनिषदवर भाष्य प्रस्तुत केले. स्मृतीमध्ये जे आहे महाभारतात, भगवद्गीतेत, तर ही भगवद्गीता जी स्मृती आहे, तर बलदेव विद्याभूषण जे आहे त्यांची टीका आहे स्मृतीवर, आणि श्रील प्रभुपादजींनी भगवद्गीतेवर टीका दिली आहे. जे न्यायशास्त्र आहे त्याच्यामध्ये बलदेव विद्याभूषण यांनी गोविंद भाष्य किंवा वेदांत सूत्रावरती जे भाष्य केले, तर ते अं, न्यायासाठी त्यांनी दिलंय. त्याचप्रकारे प्रभुपादजींनी श्रीमद भागवतम वरती आपली अं, टीका प्रस्तुत केली किंवा तात्पर्य प्रदान केले आहे. तशा प्रकारे दोन्हींना गरजेचं आहे. त्यामुळे प्रभुपादजींनी हे संप्रदायाच्या या गरजेनुसार एक आचार्य म्हणून या तिन्हींवरती, श्रुती, स्मृती आणि न्याय, याच्यातल्या एक एक शास्त्रावरती आपलं टीका प्रस्तुत केलेली आहे. तर जे 6 दर्शनांची आपण चर्चा केली, तर हे षड दर्शन जे आहे, हे श्रुती आणि स्मृतीच्या आधारावरती असले पाहिजे. तर वेदांताच्या आधारावरती जे आहे, व्यासदेवांनी हे सिद्ध केलं कशा प्रकारे, बाकीच्या ज्या 5 या तत्वज्ञानाच्या, हे तत्वज्ञान आहे त्याला त्यांनी त्याचं त्याला चुकीचं सिद्ध केलं असे म्हणू शकतो. तर पुराण जे आहे ते ऐतिहासिक गोष्टींवरती त्याचा भर असतो. तर जसं आपण चर्चा केली की 18 प्रमुख पुराण आहेत, महापुराण आहेत, आणि 18 जे आहेत ते उपपुराण आहेत. तर पुराणांचे विषय असतात. अत्र सर्व विसर्ग गोष्ट, तर ते त्याची त्याची सविस्तर चर्चा आहे. तर त्यामुळे जेव्हा पुराण म्हटलंय, तर ते असं नाही की कोणी काहीतरी लिहिलंय, काहीतरी आहे असं नाही. तर त्याच्यात सविस्तरपणे कुठले विषय असले पाहिजे, कशा प्रकारे ते महापुराण आहे, तर हे सर्व त्याची चर्चा येते. जे पंचरात्र आहे त्याच्यामध्ये भगवंतांच्या पूजा आराधण्याबद्दल ज्ञान प्रदान केलेलं आहे. आणि जे तंत्र आहेत त्याच्यामध्ये निश्चित रूपाने ह्या भगवंतांच्या ईज्य, अर्थात भगवंतांचे जे पूजा विधीचे नियम आहे, तर त्याच्याबद्दल श्लोक दिलेले आहेत. आणि सूत्र जे आहेत ते आपल्याला या भौतिक जगात कसं राहायचं त्याच्याबद्दल स्पष्टता देतात. तर आपल्याला आपण ही बघितलं कशा प्रकारे जे कपिल मुनी जे आहेत त्यांचं दर्शन आस्तिक आहे, पण व्यक्ती जी आहे ती नास्तिक आहे. तर या वेदांची चर्चा करताना 3 महत्वाचे विषय येतात. एक आहे कर्मकांड, अर्थात जिथे वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ वगैरे केले जातात, आणि लक्ष असतं की या यज्ञांद्वारे व्यक्ती जे आहे ह्या जीवनानंतर स्वर्ग प्राप्ती करेल आणि त्याला
खूप सारं आनंद भोग प्राप्त होईल, त्याच्यासाठी हे कर्मकांड असतं. आणि ते आपण बघितलं कर्मकांड कसं ब्राह्मण आणि संहिता जे आहे अ, ते कर्मकांड संदर्भात त्याच्यात दिलेले आहे. जे ज्ञानकांड आहे ते अर्थात उपनिषदांचं अध्ययन करणं, वेदांताचं अध्ययन करणं, संन्यास ग्रहण करणं, ब्रह्मात अ, ध्यान लावणं, त्या प्रकारे त्याला ज्ञानकांड म्हटलेलं आहे. आणि उपासना कांड अर्थात जिथे व्यक्ती भगवंत कोण आहे, भगवंतांना जाणणं, भगवंतांची पूजा आराधना करणं आणि भगवंतांच्या धामाला प्राप्त करणं. तर अशा प्रकारे हे तीन महत्वाचे विषय जे आहेत हे वेदांचे आणि त्याच्यानुसार विभाग असतात. तर आपण बघितलं कशा प्रकारे कर्मकांड ज्ञानकांड कुठे आहे. आणि विशेष करून जेव्हा उपासना कांड याची चर्चा येते तर वैष्णवांच्या दृष्टिकोनातून जे आहे हे श्रीमद भगवद्गीता, श्रीमद भागवतम हे जे हे उपासना कांड शिकण्यासाठी शास्त्र आहे. अर्थात चैतन्य चरितामृती. तर 10 प्रकारचे प्रमाण आहेत. एक आहे प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, शब्द प्रमाण, उपमान प्रमाण, अर्थापत्ती प्रमाण, अनुपलब्धी प्रमाण, ऐतिह्य प्रमाण, संभव प्रमाण, चेष्टा प्रमाण आणि परिशेष प्रमाण. तर जीव गोस्वामी जे आहे या 10 प्रकारच्या प्रमाणांबद्दल सांगतात. पण आपण यातले 3च प्रमाणांची याच्यात प्रस्तावनेत चर्चा करणार आहोत. आणि त्यातलंही सगळ्यात महत्वाचं आहे शब्द प्रमाण. तर गौडीय जी धारा आहे ब्रह्ममध्व गौडीय संप्रदाय, तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे की कशा प्रकारे एक संप्रदाय प्रमाणित आहे किंवा नाही याच्यासाठी त्या संप्रदायाचं वेदांत सूत्रावरती भाष्य असणं गरजेचं असतं. आणि चैतन्य महाप्रभूंनी सांगितल्यामुळे चैतन्य महाप्रभू म्हटले की सर्व भक्तांसाठी जे श्रीमद भागवतम जे आहे हे स्वाभाविक भाष्य आहे वेदांत सूत्र, त्यामुळे वेगळं काही लिहायची काही गरज नाहीये. तर आपण बघतो की गोस्वामी गणे त्यांनी काय असं वेगळं लिहिलं नाही. पण जीव गोस्वामी जे आहेत त्यांनी कशा प्रकारे श्रीमद भागवतम जे आहे हे सर्वोत्तम अमल पुराण आहे तर त्याच्यासाठी त्यांनी हे षड संदर्भ जे आहेत त्याच्याद्वारे ते पटवून दिलंय. ज्याच्यात प्रीती संदर्भ, भक्ती संदर्भ, परमात्मा संदर्भ, अन्य अन्य षड संदर्भ दिले आहे. आणि त्याच्यानुसार ही स्पष्टता दिली आहे. तर जेव्हा संप्रदाय निष्ठेची गोष्ट येते तर हे संप्रदायानुसार काही तत्व जे ते बदलू शकतात. पण सर्व जे प्रमाणित संप्रदाय आहे त्याच्यामध्ये 3 गोष्टी ज्या आहेत त्या कधी बदलत नाही. तर पहिली महत्वाची गोष्ट आहे भगवंतांचं जे शाश्वत स्थान आहे, शाश्वत स्थिती आहे ती कधी बदलत नाही. जीवात्म्याची जी शाश्वत स्थिती आहे तीही कधी बदलत नाही. आणि भगवंत आणि जीवात्मा जे आहेत यांच्यात जो शाश्वत संबंध आहे तोही कधी बदलत नाही. तर अर्थात हे जे अं, 3 गोष्टी आहेत हे कुठल्याही प्रमाणित संप्रदाय असू द्या तिथे ह्या 3 गोष्टी ज्या आहेत ह्या कधी बदलत नाहीत. जर कुठला संप्रदाय असं घोषित करत असेल की जीवाच्या स्थितीमध्ये बदल होतो, जीव जो आहे तो भगवंत बनवू शकतो किंवा असं काय असेल तर लगेच आपण समजू शकतो कशा प्रकारे तो प्रमाणित संप्रदाय नाही आहे. तर जेव्हा आपण फक्त वेदांची गोष्ट करतो अर्थात 4 वेदांबद्दल तर
तिथे जास्त जी चर्चा आहे ती कर्मकांडाबद्दल आहे. पण जेव्हा वेदांमध्ये उपनिषदांची चर्चा आहे तर ते समजण्याला कठीण आहेत. का? तर ते तत्वज्ञानाबद्दल जे आहे अंतर्दृष्टी प्रदान करतात, त्याच्याबद्दल चर्चा होते. तर जसं आपण बघितलं की जे ब्राह्मण जे आहेत हे गृहस्थांसाठी आहेत, पण संहिता ज्या आहेत ह्या संहिता, जसं आपण ब्रह्मसंहिता बघतो, तर त्या ब्रह्मसंहिता आणि या ज्या संहिता आहे, तर या संहितांमधला ब्रह्मसंहिता एक नाही आहे. नाही तर कोणाला वाटायचं की या संहिताचा एक भाग आहे. तर संहिता ज्या आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे मंत्र वगैरे विधी दिलेले असतात. आणि आपण बघितलं कसं ते कर्मकांड विभागासाठी गरजेचं आहे. ज्यांना स्वर्ग प्राप्ती करायचं आहे, स्वर्गाचा भोग घ्यायच्या काही इच्छा आहेत, तर आरण्यकामध्ये जे आहे ते खूप साऱ्या प्रथांची चर्चा येते जे वानप्रस्थांसाठी. पण उपनिषद जे आहे ते ब्राह्मण असो, संहिता असो किंवा आरण्यक असो, हे याच्यात जास्तीत जास्त जी चर्चा आहे ती कर्मकांड बद्दल आहे. पण उपनिषद जे आहे ते विशेष करून ज्ञानकांडाचं आहे. हा आरण्यकामध्ये काही ज्ञानकांड आहे, पण विशेष करून जे आहे उपनिषद ज्ञानकांडाबद्दल बोलतात. तर जे कोणी लोक वेदांना एक प्रमाणित वेदांना प्रमाण मानतात, तर त्यांना भगवान श्रीकृष्ण जे आहे ते अविपश्चित म्हणून संबोधित करतात. तर त्यामुळे भगवद्गीता जे आहे ते आपल्याला या कर्मकांडाच्या पलीकडे घेऊन जातात. जसं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, त्रैगुण्यविषया वेदा निस्त्रैगुण्यो भव अर्जुन. अर्थात की वेद जे आहे 3 गुणांविषयी चर्चा करतात, पण तू जे आहे या 3 गुणांच्या परे स्थित हो. त्यामुळे उपनिषद जे आहे ते बघितलं तर आध्यात्मिक जीवनाची सुरुवात करून देत आहेत. पण जर कोणी फक्त साधारण वैदिक जीवनाप्रमाणे जगायला इच्छुक असेल, तर ते व्यक्तीला बस एक सुकृत किंवा चांगला भौतिकवादी बनवतील ते, जो काही चांगली कार्य करतोय पण तो पक्का भौतिकवादीच आहे. तर ह्या ज्या अशा गोष्टी आपल्याला बघायला भेटतात, याच्यातून स्पष्टता येते की प्रत्येक आश्रमासाठी वर्णासाठी स्पष्टता दिलेली आहे. आपण बघतो प्रभुपादजी जरी संन्यास आश्रम मध्ये होते, तरी त्यांनी काही खूप विशेष गोष्टी केल्या. जसं चाणक्य पंडित सांगतात कशा प्रकारे व्यक्ती व्यक्तीला जे आहे एका स्त्रीमध्ये आणि राजकारणी व्यक्तीमध्ये स्त्रीषु राजकुलेषु च विश्वासो नैव करतो, त्यांच्यामध्ये विश्वास नाही केला पाहिजे. पण प्रभुपादजी इंदिरा गांधींना जाऊन भेटले, जी एक स्त्री पण होती आणि राजकारणी पण होती. पण बघतो आपण चैतन्य महाप्रभू जे आहे तर ते कधी एखाद्या श्रीमंत व्यक्तीला, राजकारण्याला भेटत नव्हते. जेव्हा प्रतापरुद्र महाराज जे आहे त्यांची खूप भेटायची इच्छा होती, पण चैतन्य महाप्रभूंनी ते सगळे प्रस्ताव धुडकावून लावले. आता त्याचा अर्थ काय आहे की तो जो काळ होता तेव्हा ते संन्यासाच्या प्रतिष्ठेसाठी योग्य नव्हतं. पण आता असं आहे की जर एखादा संन्यासी पुन्हा राजकारणी मोठ्या व्यक्तीला भेटतोय, तर त्याचं जी प्रतिष्ठा आहे ती अजून वाढून जाते. त्यामुळे जे तत्व जे आहे संन्यास धर्माचं, त्यांनी संन्यास धर्माचं योग्य पालन केलं पाहिजे. पण ज्याच्याद्वारे प्रचार प्रसार होईल, तर त्याच्यानुसार तत्व जे डिटेल्स किंवा जे
अन्य गोष्टी त्याला समजून घेतलं पाहिजे, कसं केलं गेलं पाहिजे ते. जसं प्रभुपादजीने प्रात्यक्षिकपणे आपल्या व्यवहाराने दाखवलं. आपण जे काही सुरुवात करणार आहोत शांती पाठाची, तर हा जो शांती पाठ आहे हा बृहत आरण्यक उपनिषद मधला 5व्या स्कंद असेल, लक्षात येत, पण ते 5.1.1 मधला जो आहे हा श्लोक येतो, जिथे ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. तर निश्चित रूपाने हे दाखवतं कशा प्रकारे भगवंत जे आहे पूर्णपणे आध्यात्मिक आहेत आणि त्यांच्यापासून जे काही विस्तार येत आहे ते पण त्यांच्यासारखेच परिपूर्ण राहतात. भगवंत भगवद्गीतेचे 10व्या अध्यायाच्या 8व्या श्लोकांमध्ये, जे चतुश्लोकी श्लोकांमधला पहिला श्लोक आहे, अहम सर्वस्य ब्रह्मत्तः सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम बुधा भाव समन्विता. आता सांग कशा प्रकारे सर्व काही माझ्यापासून येत आहे आणि मीच सगळ्याचा उद्गम आहे. जो कोणी हे जाणतो तो निश्चित रूपाने बुधा भाव समन्विता. तर याच्यात सांगितले कशा प्रकारे हा जो व्यक्ती तो खरोखर बुद्धिमान आहे. तर सामान्य जी लोक आहेत त्यांची धारणा ही असते कशा प्रकारे भगवंत जे आहेत त्यांचं काही एक रूप असेल तर त्याच्या व्यतिरिक्त अन्य रूप नसतील, आणि त्यांची जी धारणा आहे रूपाची ती आहे की त्यांचं जे विराट रूप आहे तेच खरं रूप आहे, अशी त्यांची धारणा आहे. पण आपण जसं बघितलं की भगवंत अनेक अनेक रूपांमध्ये विस्तार करू शकतात आणि ते विस्तार केल्यानंतरही त्यांच्यामध्ये काही घट होत नाही, ते पूर्णच राहतात. त्याच प्रकारे शास्त्रांमध्ये असं सांगण्यात आलंय की विचित्र शक्ती पुरुषा पुराण हा. तर भगवंत जे आहेत ते पुराण पुरुष आहेत अर्थात ते सगळ्यात सुरुवातीचे आहेत आणि त्यांच्या ज्या आहेत खूप साऱ्या विचित्र शक्तीही, अर्थात त्यांच्या खूप खूप आश्चर्यकारक करणाऱ्या अद्भुत शक्ती आहेत. श्वेताश्वतर उपनिषद जे आहे त्याच्यात हे घोषित केलेलं आहे, सऋक्ष कलाकृतीभिः परो अन्यो यस्मात् प्रपंचः परिवर्तते यम धर्मवहम अपनुदम भगेशम. तर सांगतात कशा प्रकारे भगवंत जे आहे भौतिक सृजनाचे मूळ आहेत आणि त्यांच्यामुळे जे आहे सर्वांमध्ये जे आहे तो बदल होतो, परिवर्तते. आणि ते जे आहेत धर्माचे रक्षक आहेत आणि पापमय जे काही कार्य आहेत त्या सर्वांचा नाश करणारे आहेत. धर्म वहम आणि पापानुदम भगेशम. पापाचा ते सर्व क्रियांचा कार्यकलापांचा नाश करणारे आहेत. आणि भगवंत हे निश्चित रूपाने जेव्हा इथे त्यांना भगेशम म्हटलेलं आहे तर अर्थात ते सर्व प्रकारच्या ऐश्वर्यांचे स्वामी आहेत. जसं आपण भग शब्दाची परिभाषा जाणतो, ऐश्वर्यस्य समग्रस्य वीर्यस्य यशस्श्रिय ज्ञान वैराग्य षण्ण भग इतिंगना. भग शब्दाची ही परिभाषा आहे कशा प्रकारे ऐश्वर्यस्य समग्रस्य वीर्यस्य यशस्श्रिय, सर्व प्रकारचं जे ऐश्वर्य आहेत ते त्यात 6 जे आहेत वीर्य, अर्थात जे वीरता आहे, बल आहे, यश अर्थात प्रसिद्धी, श्रिय हा जो शब्द आहे
दोन अर्थांनी वापरला जातो. एक तर सौंदर्य आणि दुसरं जे आहे त्या व्यक्तीचं श्री, अर्थात संपदा, लक्ष्मी. तर दोन्ही सौंदर्य आणि संपदा किंवा पैसा, आणि ज्ञान वैराग्य, तर वी वीरता, अं, प्रसिद्धी, सौंदर्यता, अं, संपदा, ज्ञान आणि वैराग्य, अशा प्रकारे ज्याच्यामध्ये हे असीमित प्रमाणात असतात, तर ते जे आहे ते भग, त्यांना भग म्हटलेले आहे. आणि ज्याच्याकडे अशा प्रकारे असीमित प्रमाणात ही ऐश्वर्य आहेत, त्याला भगवान म्हटलं जातं. तर त्यामुळे ते जे आहे भगेशम म्हणण्यात आले, की ते जे सर्व प्रकारच्या ऐश्वर्यांचे स्वामी आहेत, हे श्वेताश्वतर उपनिषद 6:6 मध्ये दिलेलं आहे. वेदामेतं पुरुषं महांतम आदित्यवर्णम तमः परस्तात्. तर आता आपण हे समजू शकतो कशा प्रकारे भगवंत जे आहेत ते महंतम, अर्थात ते सर्वात महान आहेत. आणि ते कशा प्रकारे तेजपुंज आहेत, तर आदित्यवर्णम, ते सूर्यासारखे तेजस्वी आहेत. आणि तमसा परस्तात, ते जे आहेत हे भौतिक जगत जे आहे, तर तमसा परस्तात, त्याच्या अं, पलीकडे स्थित आहेत. श्वेताश्वतर उपनिषद मध्ये 3:8 मध्ये दिलंय. पतिं पतीनां परमं परस्तात, ते जे आहेत सर्व पालक जे आहेत, त्या सर्व पालकांचे पालक आहेत किंवा सर्व स्वामींचे स्वामी आहेत. ते सर्व श्रेष्ठ जे आहेत, त्या श्रेष्ठांमध्ये ते सर्वश्रेष्ठ आहेत. महान प्रभुर्वै पुरुषः, निश्चित रूपाने ते परम स्वामी आहेत आणि परम पुरुष आहेत. परास्य शक्तिर्विविधैव श्रूयते, तर आपण समजू शकतो की ते त्यांचे ऐश्वर जे आहेत ते खूप वेगवेगळ्या प्रकारे आहेत, त्यांच्या खूप साऱ्या शक्ती आहेत. त्याच प्रकारे ऋग्वेद मध्ये सांगितलेलं आहे, तद तद विष्णु परमं पदम सदा पश्यन्ति सूर्यः दिवा चक्षुरा ततं तद विप्रासो विपन्यो जागृयां समिद्धते विष्णोर्यत् परमं पदम. तर त्याच्यात स्पष्टता दिली कशा प्रकारे जे आहे भगवंत विष्णू जे आहेत हे परम आहेत, आणि जे बुद्धिमान आहेत ते नेहमी त्यांच्या चरण कमलांचं ध्यान करतात. तद विष्णो परमं पदम. प्रश्न उपनिषद जे आहे त्याच्यात 6:3 मध्ये सांगण्यात आलंय, स एकशम चक्रे, अर्थात त्यांनी जे आहे या भौतिक सृष्टीवरती आपली नजर टाकली. ऐतरेय उपनिषद जे आहे त्याच्यात दिलंय, स ऐक्षत, भौतिक सृजन जे आहे त्यांच्या दृष्टीपातान झालं. स इमान लोकान असृजत, त्यांनी जे हे भौतिक जगताची सृष्टी केली, असृजत. तर अशा प्रकारे खूप सारे जे उपनिषदातले वेदातले श्लोक जे आहेत ते स्पष्टीकरण देतात कशा प्रकारे भगवंत जे आहेत हे व्यक्ती आहेत, हे कोणी हम्म, निर्विशेष नाहीयेत. जसं कठोर उपनिषद जे आहे त्याच्यामध्ये 2:2:13 प्रसिद्ध श्लोक आहे, जो प्रभुपादजी वेगवेगळ्या ठिकाणी उद्धृत करतात, सांगतात. नित्यो नित्यानाम चेतनश्चेतनानाम एको बहुनाम यो विदधाति कामान. कशा प्रकारे भगवंत जे आहेत सर्व चेतन व्यक्तींमध्ये ते परम चेतन आहेत, आणि ते बाकी सर्व जीवांचं पालन करतात. एको बहुनाम यो विदधाति कामान. त्यामुळे जे काही वेदिक संदर्भ आहेत त्या सर्व संदर्भापासून आपण परम सत्य काय हे समजू शकतो, आणि आपल्याला हे समजू शकतं की परम सत्य हे एक व्यक्ती आहेत. त्यांना
कोणीही त्यांच्यासारखं नाही आणि कोणीही त्यांच्याहून श्रेष्ठ नाहीये. मत्त परतरम नान्यत किंचित अस्ति धनंजय. अर्थात भगवंतांसारखं किंवा त्यांच्याहून श्रेष्ठ कोणी नाहीये. जरी खूप सारे मूर्ख मायावादी तत्वज्ञानी जे असतात ते अशा प्रकारे विचार करतात की ते श्रीकृष्णांपेक्षाही महान आहेत, तरी भगवंतांचं एक नाव आहे असमोर्ध्व. सम अर्थात जे त्यांच्या एक पातळीवर असणं किंवा त्यांच्या समान असणं, ऊर्ध्व अर्थात त्यांच्याहून श्रेष्ठ असणं. पण भगवंतांना जेव्हा असमोर्ध्व म्हटलंय तर त्याचा अर्थ आहे की त्यांच्यासारखं कोणी नाहीये किंवा त्यांच्याहून श्रेष्ठही कोणी नाहीये. श्वेताश्वतर उपनिषद 3:19 मध्ये सांगितलंय, अपानिपादो जवनो गृहीत. त्या श्लोकामध्ये जे कशा प्रकारे परम सत्य जे आहे, अपानी अर्थात त्यांचे काही हात नाहीयेत किंवा त्यांचे काही पाय नाहीयेत, अपाद. तर जेव्हा असं वर्णन येतं, जे असं वाटतं बाहेर वाचताना वर्णनावरून की अरे हे तर अशा वर्णन केलं जातंय की ते व्यक्ती नाही आहेत म्हणून. पण हे वर्णन समजून घेणं गरजेचं आहे, ती कुठल्या दृष्टिकोनातून ते सांगण्यात आलंय. तर त्याचा अर्थ आहे की भगवंतांचे परम सत्याचे जे आहे ते काही भौतिक पाय नाहीयेत किंवा भौतिक हात नाहीयेत. त्यांचं जे आहे आध्यात्मिक रूप आहे, जे जड तत्वापासून भिन्न आहे. तर चेतन महाप्रभू याच्याबद्दल खूप सुंदर स्पष्टता देतात. तर आपण जेव्हा प्रस्तावना विभाग बघू, तिथे 4 दोषांची चर्चा करण्यात आली आहे. तर चेतन महाप्रभू जे आहे त्यांनी हे 4 दोष सांगितले. कशा प्रकारे? कारण पटव अर्थात जे अपूर्ण इंद्रिय आहेत. तर पटुता अर्थात ज्याच्यात कोणी व्यक्ती निष्णात असतो, प्रवीण असतो. पण इथे करण अपटव अर्थात जे साधन आहे किंवा आपणासाठी जे इंद्रिय आहेत करण, ते अपटव अर्थात ते पटू नाहीयेत, ते प्रवीण नाहीयेत, ते तज्ञ नाहीयेत. अर्थात ते कसे आहेत? ते अपूर्ण आहेत. तर अर्थात करण अपटव किंवा कारण अपटव त्याचा अर्थ झाला की अपूर्ण इंद्रिय असणं. प्रमाद अर्थात व्यक्ती जे आहे तो मोहित होऊन जातो, मत्त होऊन जातो. तर अर्थात प्रमाद अर्थात जेव्हा व्यक्ती मोहित होतो त्याला प्रमाद म्हटलेलं आहे. आणि जेव्हा व्यक्ती मोहित झाला तर तेव्हा त्या मोहामुळे तो चुका करतो, तर त्याला भ्रम म्हटलेला आहे, भ्रमाची अवस्था. आणि असा जो भ्रमित व्यक्ती आहे, जो चुका करतो, तर तो व्यक्ती आपल्या चुका लपवायला इच्छुक असतो. तर त्याला म्हटलेलं आहे विप्रलिप्सा किंवा फसवण्याची, धोकाबाडीची वृत्ती, धोका करण्याची वृत्ती. तर अशा प्रकारे हे 4 दोष जे आहेत ते चैतन्य महाप्रभूंनी सांगितले चैतन्य चरितामृत मध्ये. आणि त्याच आपण प्रस्तावनेमध्ये त्याचं प्रभुपादी विस्तारित रूपाने सांगतात. तर वैदिक धर्माचे अनुयायी कोण आहेत? आपणापैकी कोणी सांगू इच्छित का की कोण आहेत ज्यांना आपण म्हणू शकतो की हे वैदिक धर्माचे अनुयायी आहेत? वेदव्यास. वा वा, धन्यवाद. अजून कोणी? रोहित सोळंके, काय वाटतं तुम्हाला? तर जे आपण वैदिक धर्मांच्या अनुयायांची चर्चा करतो, वैदिक धर्म अर्थात वर्णाश्रम धर्म, आपण सनातन धर्म म्हणतो, पण सामान्यतः वैदिक धर्म म्हटलं तर जसं आपण वेद चर्चा केली, वेदांमध्ये श्रुती स्मृती जे चर्चा केली,
तर तिथे चर्चा करतानाच कर्मकांड, ज्ञानकांड जे काही चर्चा केली ते कोणासाठी आहे? अर्थात जे वर्ण आणि आश्रम व्यवस्थेचं पालन करतायत, जे वर्ण आणि आश्रम व्यवस्थेचं पालनच करत नाहीयेत, तर त्यांना ते ते वेद कोणासाठी आहेत मग? अर्थात ते वेदिक व्यवस्था ही वर्णाश्रम धर्माच्या पालन करणाऱ्या लोकांसाठी आहे. अर्थात वैदिक धर्म म्हटलं तर त्याचे अनुयायी जे आहेत ते वर्णाश्रम धर्माचं पालन करणारे असलेले पाहिजेत. तर ज्या प्रकारे आपण काही विज्ञान शिकतो, त्याच्यात भूमिती असेल, भूमितीमध्ये खूप सारे जे गृहीतक असतात, गृहीतक अर्थात काहीतरी गृहीत केलं जातं शिकायच्या पहिले, की हा बिंदू म्हणजे काय आहे, रेषा म्हणजे काय आहे, जे काही पहिले गृहीत धरलं जातं आणि त्याच्यानंतर त्याचं पुढे चर्चा, त्याचं विस्तारित विस्तार केला जातो. तर जसं ते भूमिती असेल किंवा अन्य जे विज्ञानामध्ये, आधुनिक विज्ञानामध्ये खूप सारे जे प्रकार आहेत, तिथे सगळीकडे असे ॲझम्पशन्स, गृहीतक असतात. तर त्या प्रकारे वेदांमध्येही काही गृहीतक असतात. जसं आपण बघतो वेदांमध्ये सांगितलंय की जे विष्ठा आहे ती अपवित्र आहे. तर कोणाला माहिती आहे का, जर विष्ठा असेल त्याला स्पर्श झाला तर काय करायचं असतं? सुंगायचं असतं का काय करायचं असतं? कोण सांगेल? शुचिर्भूत व्हायचं असतं. हा म्हणजे काय? म्हणजे बाथ घ्यायचा. हा, अर्थात जर विष्ठेवरती पाय पडला, स्पर्श झाला, तर व्यक्तीला स्नान केलं पाहिजे. ह्याचा अर्थ काय? ते जे आहे ते अगदी दूषित करणार आहे. पण तेच वेद सांगतात, काय सांगतात, की जे गाईचं शेण आहे हे पवित्र आहे. अर्थात गाईच्या शेणाला तुम्ही स्पर्श केला, डोक्यावर ठेवलं, हातात घेऊन त्याला सारवलं, तर त्याच्यानंतर तुम्हाला स्नान करायची गरज नाहीये. असं नाही की स्नान करायचं नाहीये, पण मुद्दा हा आहे की त्याच्यामुळे दूषित नाही पण व्यक्ती पवित्र बनत. तर हे जे वेदांमध्ये गृहीत दिलेलं आहे, तर याची जरी पूर्ती, जसं 1940 मध्ये वैज्ञानिक लोकांनी निष्कर्ष त्यांचा निघाला कशा प्रकारे हे गाईचं शेण जे आहे ते निर्जंतुकीकरण करणार आहे, अँटिसेप्टिक आहे. तर अर्थात जेव्हा विज्ञानाद्वारे याचं संशोधन झालं किंवा काय झालं, तर त्याच्यानंतर आपण ठरवणार का की हा, हे जे आहे आम्ही स्वीकार करतो? नाही नाही, आपण जे आहे वेदांनी हे जे गृहीत दिलंय त्याला आपण पहिले स्वीकार करतो. तर त्याच प्रकारे वेद जे आहे ते एक मातेप्रमाणे आहेत आणि भगवंत जे आहेत ते पिता आहेत. किंवा आध्यात्मिक गुरु जे आहेत त्यांना काही ठिकाणी असं म्हटलेलं की आध्यात्मिक गुरु जे आहेत ते पिता आहेत, का तर त्यांच्याद्वारे हे वैदिक ज्ञान प्राप्त होतं. तर याच्यात दोन पद्धती आहेत. ज्याला आगमिक आणि निगमनिक म्हटलेलं आहे. तर अर्थात ज्या पद्धतीमध्ये अवरोह आहे त्याला निगमनिक म्हटलेलं आहे. अर्थात व्यक्ती जे आहे ते, नाही, आरोह अर्थात ते असेंडिंग प्रोसेस, त्याला आगमिक म्हटलेलं आहे. आणि जे निगमनिक अर्थात जे डिसेंडिंग प्रोसेस किंवा त्याला अवरोह पद्धती म्हटलेलं आहे. तर याच्यात जसं अवरोह पद्धतीमध्ये सांगितलंय की मनुष्य जो आहे तो मर्त्य प्राणी आहे किंवा मनुष्य मर्त्य आहे जेव्हा सांगितलं जातं, तर
हे शब्द प्रमाणाच्या आधारावर व्यक्तीने स्वीकार केलं पाहिजे. बाकी अन्य प्रमाणाच्या आधारावर शोधणं ते वेगळं आहे, पण मुद्दा हा आहे की शब्द प्रमाणाच्या आधारावर आपण ते स्वीकार करतो. तर त्यामुळे जेव्हा आपण वेदांची चर्चा करतो, तर वेद समजण्यासाठी जे अं, अंतिम प्रमाणित व्यक्ती आहे ते भगवान श्रीकृष्ण आहेत. त्यामुळे जेव्हा आपल्याला वेदांना समजून घ्यायचंय, तर भगवंत जसं आपल्याला निर्देशन करताय, तद्विज्ञानार्थम स गुरुम एवाभिगच्छेत, त्या विज्ञानाला समजून घेण्यासाठी जे आहे आपण गुरुकडे गेलं पाहिजे. भगवद्गीतेत 4:34 मध्ये सांगतात, तद्विद्ये प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः. अशा प्रकारे जे गुरु आहेत ते व्यक्तीला भगवंतांबद्दल ज्ञान प्रदान करतात. तर निश्चितपणे गुरु कोण आहेत, तर त्याची व्यक्तीला स्पष्टता असली पाहिजे. अर्थात जे ब्रह्मनिष्ठ आणि श्रोत्रिय असले पाहिजेत, ज्यांनी प्रमाणित गुरु शिष्य परंपरेत ऐकलेलं असलं पाहिजे. असं नाही की गुरु म्हणणार माझा दुसरा कोणी गुरु नाही, मीच गुरूंचा गुरु आहे, तर तेही योग्य नाही आहे. जो प्रमाणित गुरु आहे त्याचाही कोणीतरी गुरु असणार आणि ते परंपरेत ते ज्ञान आलं पाहिजे. आणि ते ब्रह्मनिष्ठ अर्थात ते जे आहे भगवंतांप्रती पूर्णपणे शरणागत, भगवंतांप्रती पूर्णपणे आसक्त असले पाहिजे. ते ब्रह्मामध्ये स्थित असले पाहिजेत. त्यांना दुसरं काही अं, मायेचा मोह नको, अर्थात ते ब्रह्ममध्ये स्थित असले पाहिजे. तर निश्चित रूपाने जेव्हा अशा प्रामाणिक गुरुकडे व्यक्ती जातो, तर तो भगवंतांचं जे अचिंत्य रूप आहे, भगवंतांचं जे अचिंत्य दिव्य स्थिती आहे, जन्म कर्मच मे दिव्यम, तर ते प्रमाणित गुरु जे आहे ते शिष्याला शिकवतात. शिकवतात कशा प्रकारे? जरी वैदिक ज्ञान खूप विस्तारित असलं, तरी त्या वैदिक ज्ञानाचा सार जो आहे तो श्रीमद भागवतमच्या रूपाने उपलब्ध आहे. तर जसं आपण हे उपनिषदांची चर्चा केली, तर जे मौक्तिक उपनिषद मध्ये 108 उपनिषदांची यादी दिली आहे, तर त्या 108 उपनिषदांमध्ये जे आहे ऋग्वेदाच्या संदर्भात संबंधाशी 10 उपनिषद आहेत. यजुर्वेदाशी संबंधित 19 उपनिषद आहेत. आणि ही जे 19 उपनिषद आहेत ते शुक्ल यजुर्वेदाच्या संबंधात आहेत. आणि जे कृष्ण यजुर्वेद आहे त्याच्या संबंधात 32 उपनिषद आहेत. सामवेदाशी संबंधित 16 उपनिषद आहेत आणि अथर्ववेदाशी संबंधित जे आहे ते 31 उपनिषद आहेत. अशा प्रकारे हे ऋग्वेद यजुर्वेद आपण बघितलं, यजुर्वेदात शुक्ल आणि कृष्णनुसार वेगवेगळे बघितले. साम आणि अथर्व यांच्याशी संबंधित असे एकूण 108 उपनिषद आहेत. जसं आपण पहिले चर्चा केली करण पाठव वगैरे, तर त्याचा श्लोक आहे चैतन्य चरितामृत मध्ये आदी लीला 286 मध्ये, दुसऱ्या अध्यायाचा 86वा श्लोक जो आहे, भ्रम प्रमाद विप्रलिप्सा करण पटव आर्ष विज्ञ वाक्ये नाही दोष येई सब. तर हे जे 4 दोष आहेत हे आर्षविज्ञ वाक्ये, अर्थात जेव्हा कोणी अधिकृत ऋषी आहेत आर्ष, तर त्यांचे जे जाणकार आहेत त्यांच्या वाक्यामध्ये हे 4 दोष नसतात.
हरे कृष्ण. हरे कृष्णा भाऊ. आवाज येतोय ना? हा प्रभू येतात. तर अशा प्रकारे जेव्हा चैतन्य महाप्रभू त्यांचे गुरु ईश्वरपुरी जे आहेत त्यांना भेटले, तर तेव्हा ईश्वरपुरींनी त्यांना त्यांच्या पुस्तकात काही दोष आहे का हे बघण्यासाठी सांगितलं होतं. तर तेव्हा चैतन्य महाप्रभू म्हटले की तुम्ही बघतात, तुमच्या याच्यात काही दोष असू शकत नाही. आणि त्याच्यानंतर जेव्हा त्यांनी काही दाखवलं, की त्यांनी खूप इच्छा केली ईश्वरपुरींनी की नाही, तुम्ही निमाय पंडित खूप प्रसिद्ध आहात, तुम्ही अ, त्यावेळेस त्यांनी केशव काश्मीरींना हरवलं होतं, त्यांची चर्चा सर्वत्र होती, असे महान पंडित, तर तुम्ही नक्की बघा याच्यात काही दोष आहे का. तर त्यावेळेस जेव्हा चेतन महाप्रभूंनी दाखवलं की कशा प्रकारे ते आत्मने पदे पाहिजे की परस्मय पदे पाहिजे, त्याच्यावर चर्चा झाली. तर ईश्वरपुरींनी त्यांना सांगितलं की नाही, हे असंच असलं पाहिजे. आणि त्यावेळेस चैतन्य महाप्रभूंनी ते स्वीकारलं. अर्थात ते त्यांनी हार स्वीकारली त्यांच्या भक्तासमोर. अर्थात तिथे जेव्हा सांगितलंय की आर्षविज्ञ वाक्य नाही दोष येई सब, अर्थात ह्या ज्या ऋषींचे वाक्य आहेत त्याच्यामध्ये या प्रकारचे चार दोष नसतात. तर आपण जे वेगवेगळं कर्मकांड, ज्ञानकांड, उपासनाकांड बघतो, तर त्याच्यात बघितलं तर कर्मकांड जे आहे एका दृष्टिकोनातून नकारात्मक बाजूला आहे. जे ज्ञानकांड जे आहे किंवा ते मध्ये आहे. आणि जे श्रीमद भागवतमचं, उपासना कांडचं जे काही ज्ञान आहे ते सकारात्मक अक्षावरती आहे. तर तुमच्यापैकी कोणी सांगू शकतं का की हे नकारात्मक किंवा मध्ये जे शून्याची स्थिती आहे किंवा सकारात्मक अक्ष जो आहे, तर हे असं आपल्याला का वाटू शकतं की हा कर्मकांड याला नकारात्मक का आपण म्हटलं पाहिजे किंवा ते तसं का आहे? त्यांनी बापू नवले प्रभू, हा बोला प्रभू. निराकारचं पूजन करते तो बरेच सगळं. कर्मकांडवाले, अरे अरे अरे. ठीक आहे. प्रभूजी कर्मकांड नकारात्मक का तर काहीतरी अपेक्षा, काहीतरी भेटावं आपल्याला, लाभ प्राप्ती व्हावी त्यासाठी केलं जातं. हा, तर ते नकारात्मक का आहे? कारण त्याच्यात आपलं स्वार्थच आहे ना प्रभू, म्हणजे आपल्या भौतिक. धन्यवाद. ठीक, तर विशेष करून जे आपण म्हणतोय की ते नकारात्मक अक्षावर आहे, त्याचं कारण हे आहे की कारण आध्यात्मिक जीवन त्याचा अर्थ आहे की सेवा अर्पण करणं, आणि भौतिक जीवन त्याचा अर्थ भोग करणं. तर हे जे कर्मकांड आहे ते व्यक्तीला अजून इंद्रिय भोगामध्ये, अजून तो यज्ञ करणार आणि कर्मकांडाद्वारे स्वर्गात जाणार, तिथे पण भोग करणार. त्याची जी मानसिकता आहे भोग करण्याची, ज्याच्यामुळे तो भौतिक जगात आला आहे, ती मानसिकता अजून वाढणार. त्याचा अर्थ काय की तो नकारात्मक दिशेला प्रगती करतोय. आणि तेच जेव्हा आपण सकारात्मक किंवा शून्याची जी स्थिती आहे ज्ञानकांडाची, तर तिथे बघतो की ज्ञानकांड जे आहे याच्यामध्ये विशेष करून अ, स्पष्टता नाही दिली आहे आध्यात्मिक जगाबद्दल. तिथे ते जास्त काही आध्यात्मिक जगताची माहिती, तिथले कार्य, ते सर्व काही दिलेलं नाहीये. त्यामुळे ते एक प्रकारे काय आहे की व्यक्ती कर्मकांडापासून, नकारात्मक याच्यापासून थांबू शकतो. पण ते काय आहे, फक्त मध्ये येऊन थांबला शून्याच्या इथे. म्हणजे आपण श्रीमद भागवतमची चर्चा बघतो तर ते काय आहे, सकारात्मक
दिशा आहे ते पूर्णपणे योग्य दिशेला व्यक्ती जात आहे का, तर तिथे आत्म्याचे कार्यकलाप काय आहे, आत्म्याची स्वरूप स्थिती काय आहे, त्याच्यानुसार त्याने कसं काय चिंतन केलं पाहिजे, काय त्याची साधना असली पाहिजे, त्याच्यासाठी लक्ष्य काय, ते सर्व काही विस्तृतपणे सांगण्यात आलेलं आहे. तर त्यामुळे हे महत्वाचे आपल्याला समजणं की कशा प्रकारे व्यक्तीला एक नकारात्मक स्थितीपासून सकारात्मक स्थितीकडे गेलं पाहिजे आणि त्या सकारात्मक स्थिती प्राप्त करण्यासाठी मध्ये काय येतं, हे ज्ञानकांड अर्थात हे जे उपनिषदांचं ज्ञान आहे ते आपण समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. तर इथे जे आहे उपनिषद आपल्याला खूप काही सुंदर शिकवतात. तर रामानुजाचार्य जे आहे ते त्यांनी ह्या 10 उपनिषदांपैकी जे आहे 9 उपनिषद जे आहेत त्याच्यावरती टीका केली होती. आणि कारण पहिले जे 10 आहेत त्याला विशेष लक्ष केंद्रित केलं गेलं होतं 3 महत्वाच्या भाष्यकारांकडून. त्यामुळे ते जे पहिले 10 उपनिषद आहेत त्यांना दशोपनिषदी म्हटलं जातं. या 10 उपनिषदानंतर आपण 11वी चर्चा केली होती श्वेताश्वतर उपनिषदाची. पण त्याच्याही व्यतिरिक्त जे आहे जे काही महत्वाचे आहेत ते सुबल, कौशितकी आणि महानारायण उपनिषद. तर हे जे 3 आहेत तर ते 11 आणि हे 3 मिळून झाले 14. तर हे 14 उपनिषद जे आहे त्यांचा श्री व्यासदेवांनी त्यांच्या वेदांत सूत्रामध्ये प्रत्यक्ष उल्लेख केलेला आहे. त्यामुळे 108 मध्ये हे 14 खूप महत्वाचे आहे. तर ते 14 पहिले मी तुम्हाला 10 नाव 11 नाव सांगितले, आता हे 3 नाव सांगितले, स्पष्ट केलं कशा प्रकारे कुठले आहेत. तर उपनिषदांना जे आहे म्हटलेलं आहे वेदस्य अंतः, आता ते वेदांचं जे निष्कर्ष आहे त्याला प्रकट करतात. तर जे एक ऋषी आहेत द्रमिड म्हणून त्यांनी खूप सुंदर याची परिभाषा केली आहे उपनिषदाची. ब्रह्मणी उपनिषन्नेती उपनिषद, ते अर्थात जे ब्रह्ममध्ये पूर्णपणे डुबलेला आहे किंवा खूप सखोल ते सानिध्य प्राप्त केलं आहे त्याला उपनिषद म्हटलेलं आहे. उपनिषन्नेती. तर हे जे वेगवेगळे वेदांताच्या शाळा आहेत अर्थात अद्वैत वेदांत, शुद्ध अद्वैत वेदांत, वशिष्ठ अद्वैत विशिष्ट अद्वैत वेदांत, द्वैत वेदांत, द्वैताद्वैत वेदांत, अचिंत्य भेदाभेद तत्व. तर हे जे वेगवेगळे वेदांतचे जे पाठशाळा आहेत ते हे सगळे स्वीकार करतात की उपनिषदांमध्ये 5 महत्वपूर्ण विषय जे आहेत त्याची चर्चा होते. तर तुम्हाला हे लक्षात असलं पाहिजे कुठले ते 5 महत्वाचे विषय आहेत. तर ब्रह्मचं स्वरूप काय आहे हा पहिला विषय आहे. त्याच्यानंतर जे जीवात्मा आहे त्याचं स्वरूप काय आहे आणि त्याचा ब्रह्मशी काय संबंध आहे हा या साऱ्या वेदांतांचा विषय आहे. तिसरा विषय जो आहे ह्या जगताची जी उत्पत्ती आहे आणि त्याचा विकास आणि त्याचा ब्रह्मशी संबंध.
तर हा झाला तिसरा विषय. चौथा विषय आहे त्या ब्रह्मप्राप्तीचं साधन काय आहे. आणि पाचवा विषय जो आहे, जे जीवनाचं परम लक्ष्य आहे त्याचं स्वरूप काय आहे. तर अशा प्रकारे या सर्व वेदांच्या शाळांमध्ये या 5 विषयांवरती जे आहे ना चिंतन केलं जातं, विचार केला जातो, त्याच्यानुसार चर्चा केल्या जातात. तर एक ब्रह्माचं स्वरूप, दुसरं जीवात्म्याचं स्वरूप आणि त्याचा ब्रह्मशी संबंध, तिसरं या जगताचा उत्पत्ती आणि विकास आणि त्याचा ब्रह्मशी संबंध, चौथं ब्रह्मप्राप्तीचं साधन, आणि पाचवं जे आहे परम लक्ष्याचं स्वरूप काय आहे. तर अशा प्रकारे ह्या 5 विषयांवरती खूप सविस्तर आपण सुंदर चर्चा करू शकतो. पण त्याच्या पहिले आपण जे ब्रह्म आहे ते काय आहे, जे आपल्याला ब्रह्माचं स्वरूप जाणायचं आहे, तर ब्रह्म नक्की आहे काय, तर ते पहिले जाणून घ्यायचा प्रयत्न करू. तर कधी त्याला ब्रह्म म्हटलंय, कधी ब्रह्मन म्हटलेलं आहे. तर ते ब्रह्म आणि ब्रह्मा एक नाही केलं पाहिजे, किंवा ब्रह्मन आणि ब्राह्मण ते एक नाही समजलं पाहिजे. तर अशा प्रकारे ते स्पष्टता असली पाहिजे की कुठला शब्द काय विषय चालू आहे त्याच्यानुसार व्यवस्थित समजलं पाहिजे. तर हे जे ब्रह्म किंवा ब्रह्मन आहे, त्याचा जो मूळ धातू आहे तो आहे ब्रीह, बृह, बृहत, त्या प्रकारे. तर हे जे बृह आहे त्याचा अर्थ होतो की वाढ, विस्तार, उत्क्रांती, विकास. तर त्यामुळे बृहंती भ्रमयती तस्माद उच्यते परब्रह्म. तर त्यांनी परब्रह्म काय सांगताना स्पष्टता देत आहेत की बृहंती भ्रमयती तस्मात उच्यते परब्रह्म. तर अर्थात हे जे परब्रह्म आहे किंवा हे जे ब्रह्म आहे, ब्रह्मन आहे, ते काय करतं, त्याचा नेहमी विकास होतो आणि ते विस्ताराला कारणीभूत होतं. तर वेदांत सूत्र 1.1.2 जे आहे त्याच्यामध्ये याची व्याख्या केली आहे ब्रह्मची, ब्रह्मनची. जन्माद्यस्य यतः, अर्थात ज्याच्यापासून सगळ्याचा उगम होतो. तर याचं प्रश्नोपनिषद मध्ये जे आहे ते ओम या शब्द एका अक्षराद्वारे त्याचं खूप सुंदर परिभाषा दिली आहे. एतद्वै सत्यकाम परम च अपरम च ब्रह्म यत् ओंकारः तस्मात् विद्वान् एतेनैव अयतनेन एकतरम अन्वेति. तर जे एक ओम अक्षर आहे तर त्याच्याबद्दल म्हणतायत, हे सत्यकाम, हे ओम जे आहे हे परम आहे आणि अपरम ब्रह्म आहे. म्हणून जो याच्यावरती ध्यान करतो निश्चित रूपाने तो एक किंवा दुसरं जे आहे ते आश्रय प्राप्त करतो. एकतरम अन्वेती, अर्थात त्याला जे आहे, हो, तर हे एक किंवा दुसरं असं नाही, याच्यात हे जे एक वा अन्य जे आश्रय आहे त्याला तो प्राप्त करतो. तर हे होऊ शकतं की इथे जे परमच चर्चा आहे त्याच्यानुसार त्याला तो प्राप्त करतो. का प्राप्त करतो? कारण तो या विधीनुसार ब्रह्माला जे संबोधित करून ओंकार जो आहे त्याचा तो उच्चारण करतोय. ईशोपनिषद मध्ये त्याच ब्रह्माला जे आहे ईश या नावाने संबोधित केलेलं आहे. अर्थात जे सर्व ब्रह्मांडाचे, जगताचे
परम नियंत्रक आहेत. आणि महानारायण उपनिषद जे आहे त्याच्यात सांगितलंय नारायण परम ब्रह्म तत्वम नारायण परहा नारायण परो ज्योतिर आत्म नारायण परहा. अशा प्रकारे नारायण जे परब्रह्मन आहेत आणि नारायण जे आहे हे परम सत्य आहे. तत्वम नारायण परहा. कशा प्रकारे नारायण जे आहे हे परम ज्योती आहेत आणि नारायण जे आहे हे परम परमात्मा आहेत. आत्म नारायण परहा. तर उपनिषदांमध्ये या ब्रह्मसाठी या दुसऱ्या काही संज्ञा वापरल्या गेल्या आहेत त्या अशा प्रकारे आहे. ब्रह्मलाच काही ठिकाणी आत्मन म्हणून संबोधित केलेलं आहे. सत, अक्षर, प्राण, आकाश, ज्योती, पुरुष, ईश्वर, परमेश्वर अशा प्रकारे वेगवेगळ्या संज्ञांनी त्याला संबोधित केलेलं आहे. तर हे ब्रह्म जे आहे याचा जे स्वभाव, याचं स्वरूप जे आहे हे दोन गटांमध्ये याचं विभाजन करण्यात आलेलं आहे. तर एक विभाग आहे स्वरूप अर्थात जे सार रूपाने आणि दुसरं स्वरूप निरूपक धर्म अर्थात त्या गुणधर्मांच्या अनुसार. तर जे तैत्तिरीय उपनिषद आहे त्याच्यात सांगण्यात आले की कशा प्रकारे ब्रह्म जे हे सत्य, ज्ञान आणि अनंत. सत्यम ज्ञानम अनंतम. उपनिषद जे आहे ते स्वतः या तिन्हींच्या आधारावर अर्थात सत्यम ज्ञानम अनंतम याच्यानुसार जे आहे या दोन्ही विभाजनांना स्वरूप आणि स्वरूप निरूपक धर्म जे आहेत ब्रह्मचे या दोन्हींच्या अनुसार त्याची चर्चा करतात किंवा त्याला हे सत्य, ज्ञान आणि अनंत याच्यानुसार बोललं जातं. पण जे मायावादी लोक आहेत ते फक्त जो पहिला विभाग आहे स्वरूप अर्थात जो सार रूपाने त्याच्यासाठीच फक्त ते या तिन्हींची चर्चा करतात. पण जेव्हा गुणधर्मांची गोष्ट येते तर ते त्याला असत्य म्हणून स्वीकार करतात. अर्थात जे त्याचे गुणधर्म आहेत त्याच्यामध्ये जीवात्म्यांचा भौतिक शक्तीचा समावेश होतो आणि मायावादी लोक त्याला असत्य स्पष्ट समजलं पाहिजे. त्यामुळे आपण जे आहे हे ब्रह्माचं स्वरूप काय आहे त्याच्याबद्दल संक्षिप्त मध्ये काही चर्चा बघितली. हे समजून सांगण्यास सत्यम ज्ञानम अनंतम याच्या आधारावरती याच त्याला लागू करतात आणि त्याची उदाहरणं काय आहेत ते आता आपण याच्यामध्ये बघू. छांदोग्य उपनिषद जे आहे त्याच्यात 8:3-4 मध्ये सांगण्यात आले तस्य हाव एतस्य ब्रह्मणो नाम सत्यमिती. तर ते सत्यम जे आहे हे जे गुणधर्मानुसार आहे जिथे जीवात्मा आणि भौतिक शक्ती येते तिथेही शास्त्र किंवा वेदांच्या अनुसारच दिलेलं आहे की त्यालाही ते लागू होतं. तर पुढे सांगण्यात आले त्याच्यानंतरचा जो श्लोक आहे तो हे विस्तार करतो की सत्यम हे जे आहे
3 अक्षरांचा आहे. त्याच्यात सत, ती आणि यम याला अक्षर किंवा याला 3 शब्दांद्वारे त्याचा संयोग बघू. तर पहिलं जे आहे सत, अर्थात त्याला आपण शाश्वत म्हणतो, सच्चिदानंद. दुसरं जे आहे ती, अर्थात जे मृत आहे. आणि तिसरं जे आहे यम, अर्थात यम करणं म्हणजे ज्वन यमयती, अर्थात सत, ती, अमृतत्व आणि मर्त्य या दोन्हींना जुळवणार ते काय झालं, सत्यम. त्यामुळे ब्रह्म जे आहे ते जुळवणार तिथे ते ब्रह्म दोन्हींना नियंत्रित करतं. अर्थात सचेत आणि अचेत जे सचेत जीवात्मा आणि अचेत जी भौतिक शक्ती आहे त्या दोन्हींना नियंत्रण करतं ते झालं ब्रह्म. आणि त्या दोन्हींना ते एकत्र आणतं आणि त्याच्यानुसार जे आहे हे भौतिक सृजन आपण बघतो. तर ब्रह्माचा जे स्वभाव आहे त्याच्यात दुसरं आपण 3 त्याचे वैशिष्ट्य बघितले. अर्थात हे तैत्तिरीय उपनिषद मध्ये सत्यम ज्ञानम अनंतम दिलंय. तर आपण सत्यमचं जसं बघितलं तसंच ज्ञानम बद्दल सांगण्यात आलेलं आहे. तैत्तिरीय उपनिषद 3:1-3 मध्ये प्रज्ञानाम ब्रह्म, ते ब्रह्म जे आहे ते प्रज्ञाना, अर्थात ते महान ज्ञान आहे. आणि जीवात्मा आणि जे जड तत्व आहे हे सर्व प्रज्ञाना तिष्ठितम, अर्थात ते प्रज्ञाद्वारा त्याला धारण केलं जातं आणि त्याला ब्रह्म म्हटलेलं आहे. आणि आता जी तिसरा गुण आहे अनंतम, तर ते सांगतात कशा प्रकारे ब्रह्म जे आहे हे अनंत आहे. ईशोपनिषदच्या 5व्या मंत्रामध्ये तदंतरस्य सर्वस्य तदु सर्वस्य बाह्यतः, ते ब्रह्म जे आहे ते सर्वाच्या आतमध्येही आहे आणि ते सर्वाच्या बाहेरही आहे. त्याच प्रकारे कठोपनिषद सांगतं की ब्रह्म जे आहे ब्रह्मन हे हे लहानातून लहान आहे आणि मोठ्याहून मोठा आहे. अनोर अनियान महतो महियान. तर हे जे काय आपण सर्व मूलभूत ब्रह्मची जी परिभाषा आहे याची चर्चा केली. आपल्याला समजलं कशा प्रकारे ब्रह्म जे आहे हे विस्तार पावतं आणि त्याच्या विस्ताराचं कारणही बनतं. बाकी सगळा जो विस्तार आहे त्याचंही कारण बनतं. जर ब्रह्म हे आपण जे चर्चा केली कशा प्रकारे ते तैत्तिरीय उपनिषदाच्या आधारावर त्याचे हे 3 गुण आहेत, सत्यम ज्ञानम अनंतम. तर त्यामुळे जे काही या ब्रह्मपासून विस्तार पावतंय त्याच्यामध्येही काही प्रमाणात हे स्वभाव असला पाहिजे, सत्यम ज्ञानम अनंतम. तर ब्रह्मन जे आहे त्या विस्ताराचा स्रोत आहे. हे मायावादी लोक जे आहेत त्यांना समजू शकत नाही किंवा ते स्वीकार करत नाही. का तर कारण त्यांच्यानुसार जे आहे हे जे भौतिक जगत, भौतिक प्रकटीकरण जे आहे हे सगळं ब्रह्महून वेगळं आहे. अर्थात ते असत्य आहे, अज्ञानी आहे आणि सीमित आहे अशी त्यांची धारणा आहे. तर आपण हे संक्षिप्त मध्ये ब्रह्माचं स्वरूप काय आहे त्याची चर्चा केली, जेणेकरून आपल्याला जेव्हा आपण हे ब्रह्म किंवा ईश किंवा वेगवेगळ्या संज्ञा आपण बघितल्या तर आपल्याला कुठल्या प्रकारे काही संदेह नाही राहणार. जेव्हा आपण आता हे ईशोपनिषदची चर्चा करू आणि याचं जे संक्षिप्त पार्श्वभूमी आहे त्याच्याबद्दलही आपण आज चर्चा केली. तुम्हाला कोणाला काही प्रश्न असेल त्याच्याबद्दल विचारू शकता. पुढच्या कक्षेमध्ये जे आहे तुम्हाला जी प्रस्तावना आहे ते मी तुम्हाला सांगितलं ते वाचून यायचं आहे, जेणेकरून आपण ते प्रस्तावनेची चर्चा करून मग त्याच्यानंतर पुढची ही चर्चा करू शकू. कोणाला काही प्रश्न आहे आपण जी चर्चा केली त्याच्यावर?
काही जे समजलं नाहीये किंवा काही पुन्हा त्याचं मला स्पष्टीकरण हवं असेल. ठीक आहे. तर कोणाला काही प्रश्न नाहीत आपण इथे थांबू. नित्यकीर्तन प्रभू ठीक आहे, आपण थांबायचं. हा गुरुजी चालेल. तुम्हाला जे आहे मी कोऑर्डिनेटरचे जे काही सेवा असतील त्याचं डिटेल पाठवतो. ठीक आहे. ओके ओके गुरुजी. खूप खूप धन्यवाद. श्री उपनिषद की जय, श्रील प्रभुपाद की जय.